शांती 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 ऐकू जात नाही. साऱ्या गावभर हिंडत राहते, कुठं गेली माहीत नाही. आवाज येत येऊन राहिलं तर ऐकू जाऊन नाही राहिलं तिले. काऊन ओरडून राहिले जरा जोऱ्यानं? मी तिकडे होती घरामागं काम करून राहिली होती. दरवाजे उघडेच करून हिंडता का मग? दरवाजा तर उघडाच होता, तू मागं होती ना, तर दरवाजा तर बाहेरून लावून देते. कोणते चोर येऊन राहिले? बोला, काय म्हणतात? कोणतं काम होतं? बोंबलून राहिले ते, आवाज देऊ देतो. मी काय म्हणतो तो ऐकून घे एक वेळा चांगल्यानं. मला तुला रात्री सांगायचं आठवण नाही राहिली. काल 5 वाजता सुनंदाबाईचा फोन आलता. ते म्हणून राहिली होती का मी उद्या येणार आहे. ते काय काय बोलून राहिले तुम्ही? काऊन दचकून राहिली एवढ्या जोरानं? मी दचकून नाही राहिली, पण तुम्ही एकदम सुनंदाबाई येऊन राहिल्या म्हणून राहिले. तर मला सांगा, त्या 2 वर्षापासून तर त्या येऊन नव्हत्या राहिल्या. त्या आता जायच्या वेळेस म्हणे का मी तुझ्या घरी आता पाय नाही देणार. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, ते आलीच नाही पाहिजे का? मी तसं म्हणून राहिली का? पण त्याच म्हणे ना येणार नाही, म्हणून म्हटलं मी. तिला झाला असं मागच्या गोष्टीचा पश्चाताप, म्हणून येऊन राहिली. तिनं स्वतःहून म्हणलं ना मी येऊन राहिली. तुला मी सांगून ठेवतो, ती 1-2 दिवस राहे का 8 दिवस राहे, पण तिला असं वाटलं नाही पाहिजे का आपण नाराज होतो. आणि त्या काल्यालाही सांगून ठेवून दे का जास्तीची मस्ती पस्ती करायची नाही म्हणून. त्याला काय नाव नाही का? काल्या काल्या करत राहता. पोरायले शाळेमध्ये असेच बोलता का तुम्ही? त्याले सुनंदाबाईच्या समोर असं बोलून पहा, तो उलट उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो का तुम्हीच सांभाळून राहायचा. ठीक आहे, मला जास्त काही शिकू नको तू, मला सारं समजते. चालली का? आता काय म्हणता? घरी सगळं आहे का? किराणा भाजीपाला? जर काही नसन तर मला सांगून दे. मी आता वावरात चक्कर मारतो आणि मग बाजारात जाईन. आहे तर सगळं, पण मी एक वेळा पाहून घेतो. पाहून घे आणि माझ्यासाठी 1 कप चहा कर. मी मग थोडंसं एक चक्कर वावरातून फिरून येतो आणि दुपारून बाजारात जातो. हो, नाही तर हातपाय थंड झाल्यासारखेच लागून राहिले. येते म्हणल्यावर थोड्या थोड्या गोष्टीत नुसका आडते. आता मी असं करतो, स्वयंपाक खोली साफ करून घेतो आणि मग थोडंसं बाहेरचं करून घ्यावं लागेल. आई, मला बाबा बाहेर भेटले होते तर म्हणे आत्या येऊन राहिली. हो, येणार आहे म्हणते उद्या. पण बापू तू बरोबर राहायचं मा. मी काय करतो? मी काहीच तर नाही करत. मी सांगतो तुले, तू काही बाहेरचे पोरं बाळ 2-3 दिवस आत्या आहे तोपर्यंत घरी खेळायला नको आणजो. आत्याला काही आवडत नाही ते कोणाचे पोरं बाळ. नाही आणणार, मी बाहेरच जात जाईन खेळायला. भूक लागली, मला जेवायला दे. जेवून घे आणि मग अभ्यासाला बस. अभ्यास मी संध्याकाळी करीन. मला जेवल्यावर थोडंसं आणखीन खेळायला जाऊ दे. दिवसभर खेळणं. अरे थोडासा अभ्यास तर करत जा. करतो न, करत नाही तर काय. झाली बापा साफसफाई, अंदरचं घरातली झालं ना बाहेरचे झालं. हे शामराव भाऊजीले माहीत सांग काकडे सुनंदाबाई येऊन राहिली म्हणून. जाऊ का त्याच्या घराकडे, सांगून येतं थोडंसं. सुनीता, ए सुनीता, या ना ताई या. येत नाही मी आता. मी तुले म्हणत होती का शामराव बापूजीनं सांगितलं का तुले काही? काय ताई, काय सांगितलं? मला तर काही सांगितलं नाही. काल संध्याकाळी यायले फोन आलता म्हणते उद्या सुनंदाबाई येऊन राहिली. काय बोलता? त्यात आले ना 2 वर्षापासून. मी अशीच दचकली होती, पण काय माहीत कोणतं काम न काय आहे तर येऊन राहिल्या म्हणते उद्या. मी म्हणलं तुले सांगून द्या. चांगलं झालं ना ताई सांगितलं तर. मी मा हुशारीनं राहा लागेल ना. तशा तर त्या माघारी काही राहत नाही, तुमच्याच घरी राहते. आल्या तर आला एखादा चक्कर मारते.
तसंही त्याला आमच्या घरी कुठं गमते. एकट्याच येऊन राहिले का दादा येऊन राहिले संग? ते नाही सांगितलं मला, एकट्याच येऊन राहिले असं वाटते मला. या ना अंदर, चहा घेऊ थोडा थोडा. नाही चहा घ्या नाही पेत मी, थकून गेली मी. सकाळीपासून ऐकलं तेव्हापासून कामच करून राहिली. इकडचं साफसफाई तिकडचं साफसूफ. जातो मी, ठीक आहे मग. आम्हाला तर सांगितलंही नाही येते म्हणून. काय सांगन गरीबाईले, यायले माहीत नसन. मी दुकानात जातो आणि थोडेसे पोहे घेऊन येतो. कुठं चालली सुनीता? दुकानात चालली होती. काय किराणा आणायला चालली का? किराणा नाही म्हणा, महिन्यानं देऊन राहिली उद्या, तर थोडेसे पोहे आणतो म्हणलं. ह्या हप्त्यात काही कामही नव्हतं, पैसेही नाही आहे, थोडंसं उधार आणतो. तुम्ही ननद तर तुझ्या घरी येतही नाही जास्त, शांताबाईच्याच घरी जास्त जाते ते. राहते त्या शांताताईच्याच घरी म्हणा, पण आपल्याला थोडंसं आपल्या सोयीने राहावं लागेल ना. ते बरोबर आहे तू हो, आपल्याला तर आपल्या सोयीने राहावंच लागेल ना, आपल्या परीनं जे जमन ते. तू कोणीकडे चालली होती इकडे? रेश्मा कामाला गेलती म्हणते, तिने सोल्याची भाजी आणली आहे. मला म्हणे थोडीशी लागण तर घेऊन जाजो म्हणे. तू नाही पेरला का ह्या वर्षी चणा? नाही, पाणीच नाही पुरत ना, म्हणून पेरलाच नाही. हो, 2 पाणी तर पाहिजे चण्याले. जातो दुकानात, मी जातो. किराणा भाजीपाला मी आणला आहे, अंदर ठेवला आहे. हो, दिसला मला, ठेवतो मी बरोबर. उद्या सकाळी किती वाजता येणार आहे? 10च्या बसनं येईन. तुम्ही 9:30 वाजता बस स्टॉपवर जाऊन बस जा. करण ना ते, पोहोचल्यावर फोन करणच. दिने आला नाही का अजून घरी? आला ना, अंदर अभ्यास करून राहिला. सांगितलं ना त्याला बरोबर? हो, सांगितलं. जा कर स्वयंपाक, भूक लागली. करूनच राहिली होती. कुठे गेली होती? दुकानात गेलती मी. तुम्हाला आलता का फोन सुनंदाबाईचा? मला काय फोन आला? काहून, काय झालं म्हणते? मग अशी शांताबाई आलत्या, तर त्या सांगे का काल भाऊजीला फोन आलता का येऊन राहिल्या म्हणून सुनंदाबाई. मला नाही आला फोन, मला काही माहीत नाही. उद्या येणार आहे म्हणते, म्हणून मी दुकानात गेलती. थोडेसे पोहे आणतो म्हणलं, तर पोहे आणले आणि साखर आणली. तुम्ही मग उद्या कामाला नाही जाणार का? कामाला तर जास्त लागेल ना, भेटीन संध्याकाळी.